पुणे हे नाव ऐकले की आपल्या डोळ्यांसमोर शिक्षणाचं माहेरघर उभं राहतं. पण याच पुणे जिल्ह्याने स्वराज्याची पायाभरणी केली होती. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उभे असलेले हे किल्ले केवळ दगडमातीचे ढिगारे नव्हते, तर ते स्वराज्याचे रक्षक होते. आज आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील त्या किल्ल्यांविषयी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया मजबूत केला. पहिला किल्ला तोरणा किल्ला. सन 1646मध्ये अवघ्या 16 वर्षाच्या शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला. हाच तो क्षण होता जेव्हा स्वराज्याच्या स्थापनेची पहिली ठिणगी पडली. किल्ल्याचा विशाल विस्तार पाहून त्याला प्रचंडगड असे नाव देण्यात आलं. दुसरा किल्ला आहे राजगड. राजगड हा जवळपास 25 वर्ष स्वराज्याची राजधानी होता. याच किल्ल्यावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राजगडावरूनच स्वराज्याच्या विस्ताराची योजना आखण्यात आली. तिसरा किल्ला आहे सिंहगड. सिंहगडाचा इतिहास तानाजी मालुसरे यांच्या शौर्याशिवाय अपूर्ण आहे. कोंढाणा जिंकण्यासाठी तानाजींनी प्राणांची बाजी लावली आणि इतिहासात अमर झाले. गड आला पण सिंह गेला. हे शब्द आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे. चौथा किल्ला आहे पुरंदर किल्ला. पुरंदर हा स्वराज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. 1665मध्ये मुघल सरदार जयसिंग आणि शिवाजी महाराजांच्यात झालेल्या तहामुळे हा किल्ला विशेष प्रसिद्ध झाला. पाचवा किल्ला आहे लोहगड किल्ला. लोहगड हा व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असे. या किल्ल्याची मजबूत तटबंदी आजही पर्यटकांना आकर्षित करते. सहावा किल्ला आहे विसापूर. लोहगडच्या अगदी जवळ असलेला विसापूर किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. सातवा किल्ला आहे तिकोना. त्रिकोणी आकारामुळे या किल्ल्याला तिकोना असे नाव देण्यात आले. आठवा किल्ला आहे तुंग. तुंग किल्ला आकाराने लहान असला तरी त्याचे सामरिक महत्त्व खूप मोठे होते. नववा किल्ला आहे कोरीगड. कोरीगड किल्ला स्वराज्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा मानला जात असे. आणि 10वा किल्ला आहे रोहिडा. रोहिडा किल्ला विचित्रगड या नावानेही ओळखला जातो.